वारकरी संप्रदायाचा नियम आहे। भागवत कथा काय, अखंड हरिनाम सप्ताह काय, मंदिर काय, कशाचाही कार्यक्रम केला की त्याचा शेवट काल्याच्या कीर्तनाने करावं लागतं। काल्याचं कीर्तन शेवटी याच्यासाठी करावं लागतं की ते परिपूर्णतेचं कीर्तन असतं। कोणताही कार्यक्रम परिपूर्णतेने झाला पाहिजे। त्याचं कारण असं, ज्ञानोबारांनी उदाहरण दिलं, देवळाच्या कामा कळसू का परमगंगेशी सिंधू प्रवेशू। आपण मंदिर उभा केलं, भगवान कन्हैयाचं, रामाचं, कृष्णाचं, भगवान बाबांचं, साधूची, संताची, देवाची मंदिर उभी राहिली की त्याचा अगोदर पाया उभा राहतो, पायावरती भिंती उभ्या राहतात, भिंतीवरती स्लॅब पडतो, स्लॅबमध्ये मूर्ती बसवली जाते। किती क्वालिटीचं बांधकाम आहे, किती सुंदर मूर्ती आहे, किती ताकदीची फरशी आहे, याच्यावरून मंदिर पूर्ण होत नाही। मग मंदिरावरती कळस धारण झाला की मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं। तसं काल्याचं कीर्तन झालं, भागवत कथा, अखंड हरिनाम सप्ताह, मंदिर पूर्ण झालं। म्हणजे काल्याचं कीर्तन परिपूर्णतेचं आहे।